नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये वाल्मिक कराड या मुख्य आरोपीनं दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद देखील झाला. यावेळी वाल्मिक कराड याच्या वतीनं मोहन यादव आणि त्या जोडीलाच विकास खाडे या दोघांनी बाजू मांडली. पण उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडत या दोघांचे मुद्दे खोडून काढले. आता खरं तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी या वाल्मिक कराडचा मकोकाशी काही एक संबंध नाही, तो अण्णा म्हणजे हा वाल्मिक कराड नव्हेच, असा बादरायण संबंध जोडत वेगळाच युक्तिवाद केला. शिवाय 6 डिसेंबरला जी मारहाण झाली त्यावेळी कुठलाच खंडणीचा संबंध नव्हता असंही म्हटलं. आणि जे मुख्य फिर्यादी आहेत या प्रकरणातले शिवराज देशमुख यांच्या जबाबामध्ये कराडचं नावच नाहीये असे वेगवेगळे मुद्दे मांडले. आणि वाल्मिक कराड याला वाचवण्याचा 2 तास आटापिटा केला. आता एवढ्या सगळ्यातनं काय हाती लागलं हे अर्थातच आपल्याला पुढच्या 7 जुलैला होणाऱ्या सुनावणी दिवशी कळेल, कारण की त्याच दिवशी न्यायालयानं तोपर्यंत हा निर्णय राखून ठेवलेला आहे. आणि याच प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. आणि या लाईव्हचं नावच मी त्यासाठी ठेवलेलं आहे, अर्थातच तो अण्णा वाल्मिक नव्हेच, वाल्याला वाचवण्यासाठी 2 वकिलांचा आटापिटा. देशमुख साहेब, तुमचं या टॉप न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. 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 आज तुम्ही प्रत्यक्ष सुनावणीला त्या ठिकाणी कोर्टात उपस्थित होतात का? हो, होतो. अच्छा. मग त्यावेळी नेमकं काय घडलं युक्तिवाद तो तुम्ही ऐकलेलाच आहे. हो. यावेळी विकास खाडे आणि मोहन यादव जे 2 वकील वाल्मिक कराड यांच्या वतीने त्यांची बाजू मांडतायत, त्यांनी दोषमुक्तीच्या अर्जावर म्हणजे मकोकाच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज युक्तिवाद केला. त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की या तिन्ही गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराडचा काहीही हात नाहीये आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत जी काही पुरावे सादर केलेले आहेत ते अपुरे आहेत, त्याचा मकोकाशी संबंध नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं पहिली प्रतिक्रिया याच्यावर काय? याच्यात असं आहे की महाराष्ट्र शासनाने याच्या अगोदर कुठल्याच केसमध्ये जे स्पेशल यंत्रणा राबवलेली होती, तर CID, SIT, न्यायालयीन समिती आणि इथलं पोलीस प्रशासन, जे की इथल्या जिल्ह्यातलं आहे, जे की SP बदलायची वेळ आली, SP ना बदललं, तर या लोकांनी जो तपास केला, आम्ही जे पाठपुरावा करत राहिलो, गाव आम्ही सगळे लोक जे पाठपुरावा करत राहिले आणि जे निर्दयीपणे एका निष्पाप माणसाला त्या पापी लोकांनी संपवलं, हे लोक याचे गुन्हेगार आहेत. परंतु त्यांना आत्ता कळायलंय की वेदना काय असते, त्रास काय असतो, म्हणून ह्यांचा हा आटापिटा आहे. आणि ज्या अर्थी स्पेशल केस म्हणून महाराष्ट्र याच्याकडे बघतोय, स्पेशल केस म्हणून याच्याकडे CID, SIT ने जो तपास केलेला आहे, त्यामध्ये स्पष्ट आहे की हे सगळे आरोपी जे आहेत, हे खुनातले, अट्रॉसिटीतले, खंडणीतले एकच आरोपी आहेत आणि यांना शिक्षा होणार, अशी त्याची बाजू भक्कमपणे जे सरकारी पक्षाचे वकील आहेत, उज्ज्वल निकम साहेब, हे मांडत आहेत. त्यांनी ते लक्षात घ्यावं. पण आता यांनी जे वकिलांनी जे काही युक्तिवादामध्ये म्हणणं मांडलेलं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा पटतंय का? कारण की ते तर असं म्हणतायत की 15 जानेवारी रोजी हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं आणि हत्या तर झाली आहे 9 डिसेंबरला. 36 दिवसांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला. दुसरी गोष्ट ते असं म्हणतायत की शिवराज देशमुख हे मुख्य फिर्यादी आहेत, त्यांच्या फिर्यादीमध्ये वाल्मिक कराडचं नावच नाहीये. नाही तर ते आपण म्हणजे चर्चा करणं त्याच्यावर, यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये 7 जुलैला निकम साहेब ह्याच्यातली स्पष्टीकरण पूर्ण देतील, किंवा आज जे काही त्यांनी स्पष्टीकरण दिलं ते एवढं योग्य होतं की त्यांनी अजमल कसाबचं उदाहरण दिलं. अजमल कसाब हा सेल्फ स्लीपर होता, तो आदेशावर काम करायचा आणि त्याचा जो कोणी मुख्य होता
तो मला नाव घ्यायची इच्छा नाही त्याची. तर अशा प्रकारे काही उदाहरणं मेहरबान कोर्टाला निकम साहेब देत होते आणि परफेक्टली बाजू कशी आहे, हे गुन्हेगार कसे आहेत ते मांडत होते. मला त्यांच्यावर किंवा कुठल्या गोष्टीवर न्यायालयातल्या बोलायचं नाही. पण मी जनरल काही तुमच्यासोबत गोष्टी बोलणार आहे. ज्यावेळेस तुमचं बोलणं होईल त्यावेळेस मी आज काय घडलं सकाळपासून ते एक 3-4 घंट्याच्या म्हणजे त्या वेळेमध्ये हे तुमच्याशी मी बोलणार आहे. आणि उद्या यावर उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आता तुम्हाला बोलण्याच्या अगोदर त्यांना एक मेसेज टाईप करून टाकलाय की तुमचा मला वेळ कधी आहे बोलायला. त्यांना काही गोष्टी पक्षासंदर्भातल्या त्यांना मला बोलायचं आहे. नक्कीच. देशमुख साहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी स्वतः उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय की पडद्यामागचा जो सूत्रधार आहे तो वाल्मिक कराडच आहे आणि तो कठपुतल्या खरं म्हणजे चालवतो आणि तोच हे सगळं वाईट कृत्य घडवून आणतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा सूत्रधार आहे आणि सुदर्शन गुले हा गँग लीडर आहे. पण याच्यात कंट्रोल मात्र वाल्मिक कराडचा होता असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणूनच तो एक नंबरचा आरोपी आहे. हे जे आजचं बोलणं आहे त्याच्यामुळेच हा एक नंबरचा आरोपी आहे, हे एकदम सिद्ध झालेलं आहे अगोदरच. ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नक्की. आणखी एक महत्वाचं देशमुख साहेब की वकिलांनी म्हणजे वाल्मिकांच्या वकिलांनी असा मुद्दा मांडला की केवळ अण्णा या नावामुळं वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलं. अण्णा म्हणजे वाल्मिक अण्णा नव्हे, संतोष देशमुखांना सुद्धा संतोष अण्णा म्हटलं जायचं असं देखील त्यांनी उत्तर. त्यांचा खून केलाय, त्यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय, मेहरबान कोर्टासमोर आपण काय बोललं पाहिजे. आपण जर वेगवेगळे उदाहरण देतोय, त्यांनी असं देखील बोलले की ज्यावेळेस यांचा संवाद झाला, ज्यावेळेस यांचं कम्युनिकेशन झालं, ज्यावेळेस हे काय बोलले त्यावेळेस हे पक्षाचे पदाधिकारी होते म्हणून त्या संदर्भात काय बोलले असतील. म्हणजे हे जे माणसं बोलतात किंवा हे जे व्यक्ती बोलतात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काही ठेवणं चुकीचं आहे. आणि जरी ते काही बोलले तरी सरकारी वकील साहेब आहेत, त्यांनी त्याची सगळ्यांची उत्तरं त्यांना दिलेली आहेत. नक्कीच. मग आता हे जे मुळात जे वकील आहेत, आता हे दोघंही जे वाल्मिकरांची बाजू मांडतायत, तर त्यात काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? त्यांना देखील पडवून काहीतरी त्यांनी वेगळीच काहीतरी थिअरी मांडायचा प्रयत्न केलाय? नाही, ते त्यांचा प्रयत्न करतायत, परंतु जे काही तपास झालेला आहे एवढा स्ट्रॉंग तपास झालेला आहे. आणि मी वारंवार म्हणायचो की माझा SIT वर CID वर विश्वास आहे, मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. ते या केसमध्ये धोका देणार नाहीत, या सगळ्या आरोपींना शिक्षा देणार. आणि त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी काही जरी मांडलं तरी जे सरकारी पक्षाचे वकील आहेत निकम साहेब, ते योग्य रीतीनं ते मांडत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते सिद्ध देखील करतील. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ते असंही म्हणालेत की हे सगळं CIDने आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे, पोलिसांना तपास करायला द्यायला हवा होता, तो त्यांनी केलाच. नाही, ते तसं नाही बोलले. ते पोलिसांना या गोष्टी करायला परवानगी नाही किंवा त्यांना त्यांचा हक्क नाही असं ते बोलले. परंतु आता त्यांना कोण सांगणार की सरकारी यंत्रणेनं जे काय हे सगळा तपास केलेला आहे, जे काय सगळं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ते त्या यंत्रणेनं करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे. म्हणून आता ते कुणी केलं, ह्यांचा कुणावर विश्वास आहे का नाही का, कुणाला काय अधिकार आहे, त्यापेक्षा आता ते न्यायालयात आलंय. आता ते न्यायालयातलं जे आहे ते खरं आहे आणि त्याप्रमाणेच पुढचं जे काही आपल्याला न्याय मिळणार आहे किंवा जे काही पुढे चालणार आहे केस, ते त्यावरच चालणार आहे. देशमुख साहेब, त्यांनी एक असं म्हटलंय की हे जे तिन्ही गुन्हे आहेत ते तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत, खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या. तर या तिन्ही गुन्ह्यांचं एकत्रित चार्जशीट केलेलं आहे. त्याचं वेगवेगळे गुन्हे, त्याचे वेगवेगळे चार्जशीट, वेगवेगळे FIR दाखल व्हायला पाहिजेत आणि खंडणी आणि अॅट्रॉसिटी हे दोन्ही गुन्हे केज न्यायालयात चालवायला पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं. नाही, त्यांच्या म्हणण्याला म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, यापेक्षा ज्या दिवशी 31 डिसेंबरला युक्तिवाद झाला पहिल्यांदा आरोपी सरेंडर झाल्यावर, त्या दिवशी खंडणी ते खून यामध्ये तथ्य किंवा यामध्ये काहीतरी आहे हे CIDनं दावा केलेला होता, त्याप्रमाणेच सगळा तपास झालेला आहे. आणि याची वेगवेगळे उदाहरणं देखील निकम साहेबांना मेहरबान कोर्टाला दिलेले आहेत आज. नक्कीच. देशमुख साहेब, एक महत्वाचा मुद्दा त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच वाल्मिक कराडचा मकोकाशी काही संबंध नाहीये. 6 डिसेंबरला जी मारहाण झाली वॉचमनला अशोक सोनावणे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून, त्याचा आणि खंडणीचा कुठलाही संबंध नाही असं देखील त्यांनी यावेळी युक्तिवादात म्हटलं.
स्पष्ट त्याचं झालेलं आहे. संबंध वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. मी थोडं, मला माफ करा, आज मी थोडं कमी बोलतो तुम्हाला ह्या विषयी. त्याचं कारण असं आहे की हम्म. मी ज्यावेळेस तपास चालू होता त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी बोलत होतो. आज हो. हे माझं बोलणं म्हणजे आपण जे वकील साहेब आहेत किंवा जे आता मांडणी चालू आहे त्यामध्ये हम्म. आपला डिस्टर्ब कुठं नको व्हायला त्यांना, म्हणून हम्म. मी नक्की एवढं सांगतो फक्त. कारण का ही ही खून आहे तो खंडणीतून झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. आणि खंडणी कशी मागितली, कोणी मागितली, कोणाला मागायला सांगितली, कशा कशा मीटिंग झाल्या, हे सगळं, हे जे ठोस पुरावे आज निकम साहेबांनी कोर्टाला दिलेले आहेत. देशमुख साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का 6 तारखेला ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, 6 तारखेला ज्या दिवशी मारहाण झाली, त्याच दिवशी हा गुन्हा दाखल झाला असता तर या आरोपींना आत टाकण्यात आलं असतं आणि 9 डिसेंबरचा प्रकार घडला. मी मुख्यमंत्री साहेबाला किंवा वारंवार बोलतोय आता सुद्धा की 6 तारखेला, 6 तारखेची जर केस ही त्यांनी, ही खून झाल्यानंतर घेतली, ती नक्कीच अॅट्रॉसिटीची केस घेतली असती तर 100%, 1000% हा खून झाला नसता. ह्या लोकांना कळलं असतं की कायदा काय असतो, कायद्याचा धाक काय असतो, शिक्षा काय असते. आणि 100% पुढचे जे अनर्थ आहे, जे आमच्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे किंवा आयुष्यभर, आता मी एक भाऊ म्हणून नाही तर कुटुंब प्रमुख म्हणून सांगतो की आज सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी, समाजाने, सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांनी सगळ्यांनी जरी केल्या असल्या तरी आज जे दुःख आहे आमचं ते थोडंही कमी होत नाहीये. आम्हाला खूप मोठं पोकळी आहे आमची तयार झालेली. आणि प्रमुख मी एक गोष्ट बोलतो की सुदैवानं ज्या दिवशी सगळं गाव एक 25 ते 27 तास रस्त्यावर बसलं होतं, तर त्या कालावधीमध्ये जर मनोजदादा जरांगे जर आले नसते आणि सप्लिमेंटरी जर आपला FIR झाला नसता तर कदाचित ह्यांना, म्हणजे ह्यांचं जे साध्य, म्हणजे ह्यांना जे साध्य करायचं होतं किंवा ह्यांचं जे ध्येय होतं त्यापासून कुणी रोखू शकलं नसतं. यांनी खूनही केला असता आणि पचवलाही असता. परंतु अं, ज्या गावकऱ्यांनी, ज्या समाजाने, ज्या सगळ्या जाती धर्मातील लोकांनी आणि विशेष करून मनोजदादांनी येऊन इथं सगळं जे काही FIR झाला, त्यामुळं आपल्याला कुठंतरी लढता येतंय, आपल्याला कुठंतरी न्यायाच्या भूमिकेत विनम्रपणे न्याय मागता येतोय आणि विश्वास ठेवून आपल्याला न्याय मागता येतोय. नाहीतर यापेक्षा खूप बेकार हाल झाले असते. आणि 6 तारखेचा खरंच गुन्हा जर नोंद करून घेतला असता महाजन साहेबांनी, जो की 11 तारखेला पुन्हा नोंद केला, तर नक्कीच ही घटना तुम्ही म्हणताय तसं 100% ही टळली असती. मग त्यांच्या विरोधात अजून काय ऍक्शन का घेतली घेत नाही? फक्त डिपार्टमेंटल ऍक्शन झाली, त्यांची फक्त बदली करण्यात आली, राजेश पाटलांचं सस्पेन्शन झालं. याच्या पहिले त्यांना सह आरोपी म्हणून त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी तुम्ही वारंवार केली होती, पण त्याचाही काही पुढे काही झालं नाही. याच्यामध्ये न्यायालयीन समिती जी आहे तिचं कामकाज चालू आहे. त्या संदर्भात देखील मी आता 1-2 दिवसामध्ये त्याची तपासणी कुठवर आली, त्यांचा काय तपास झालाय याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परंतु हे समजलंय आपल्याला आतापर्यंत की खून कोणी केला, खंडणी कोणी मागितली, सगळे हे गुन्हेगार एकच आहेत. परंतु आता या न्यायालयीन समितीमधून आपल्याला हे समजणार आहे की ह्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती का तयार झाली, कुठल्या व्यक्तीमुळे झाली किंवा कुठल्या संस्थेमुळे झाली. आणि ते नक्कीच समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि ते समोर येईलच अशी आम्हाला अपेक्षा आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी 2 मुद्दे मांडले, त्यातला एक महत्वाचा आणखी एक मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय. तो म्हणजे 6 डिसेंबरला जी मारहाण झाली वॉचमनला, त्याचा खंडणीशी कुठलाही संबंध नाही असं ते म्हटले. आता अवादा कंपनीचे जो काही जबाब आहे त्या जबाबामध्ये स्पष्टपणे इथं उल्लेख आहे. याच वेळी मॅनेजर शिवाजी थोपटे, म्हणजे अशोक सोनवणे दिलेल्या जबाबातलं मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतोय. याच वेळी मॅनेजर शिवाजी थोपटे आले असता सुदर्शन घुले व त्याच्या इतर साथीदारांनी त्यांना 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. मग इथं तर थेट वॉचमननी स्पष्टपणे खंडणी मागितल्याचा जबाब दिलेला असताना देखील वकील म्हणतायत की 6 डिसेंबरच्या मारहाणीचा आणि खंडणीचा काही संबंध नाहीये. नाही, खंडणीतूनच खून झालाय असाच तपास झालाय. असाच तपास एकदम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून SIT आणि CID ह्या 3 केसेस एकत्र करून हे सगळं एकच आहे, हे षडयंत्र सगळं एकच आहे, ह्याचा मास्टर माइंड एकच आहे, ही सगळी टोळी, टोळी चालवणारा, टोळीचा मालक, हे सगळे जे तपास झालेला आहे त्याप्रमाणेच हे आता जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे ते चालणार आहे. आता त्यांच्या म्हणण्याला ते जे काय म्हणतात त्यावर इकडं जे सरकारी वकील आहेत, जे की सरकारी पक्षाची बाजू मांडतायत, तर त्यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
त्यांनी आणखी एक मुद्दा मांडलाय की सुदर्शन घुले याच्या गुन्ह्यांशी वाल्मिक कराड याचा काही संबंध नाही. म्हणजे त्यांना याच्यातनं असं दाखवायचंय की 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याची टोळी जी आवारा कंपनीवर गेली आणि मारहाण केली त्याचा वाल्मिक कराडशी काही संबंध नाही. 9 तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या झाली त्याचा वाल्मिक कराडशी काही संबंध नाही. म्हणजे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे वेगळे केले की मग संघटित गुन्हेगारीमध्ये वाल्मिक कराड मोडत नाही आणि मग वाल्मिक कराडचा मकोकाशी कसा संबंध आहे असं ते म्हणतात. नाही, तसं होणार नाही. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण का तपासात तसं पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. ही टोळी कुणाची होती, टोळीचा मालक कोण होता, टोळीचा सूत्रधार कोण होता, हे सगळं स्पष्टीकरण किंवा हे तपासाच्या दरम्यानच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणूनच त्यांना सगळं जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना जे जेरबंद आहेत, एक फरार आरोपी आहे, त्याचा देखील तपास बऱ्यापैकी त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही किंवा त्यांचं म्हणणं ते मांडत आहेत. त्यांना स्वातंत्र्य आहे त्या म्हणण्याला. परंतु हे सगळे आरोपी एकच आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून हा कट करून माझ्या भावाला संपवलंय असं हे कोर्टात सिद्ध होणार आहे. 29 नोव्हेंबरला आपण अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ पाहिला होता. वाल्मिक कराड त्याच्यासोबत हे सगळी टोळी आपल्याला दिसली होती. ज्या दिवशी ते केजमध्ये विष्णू चाटे याच्या पक्षीय कार्यालयात एकत्र आले आणि मग तिथून वाल्मिक कराड सूत्र फिरवली आणि शिवाजी थोपटेंना सुनील शिंदेशी कॉन्टॅक्ट साधून त्यांना फोन केला आणि खंडणी मागितली. आणि थोड्या वेळानंतर सुदर्शन घुले देखील तिथे गेला होता. याचे सगळे एव्हिडन्सेस आणि पुरावे असताना देखील वाल्मिक कराडचे वकील मात्र म्हणतायत की सीआयडीने हे फक्त आपलं मत मांडलेलं आहे आणि याचा काही वाल्मिक कराडचा संबंध नाही. म्हणजे यांना वाल्मिक कराडला म्हणजे मुख्य आरोपीला त्याच्यातून बाहेर काढण्याचा हा सगळा प्रयत्न आटापिटा चालू आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, 100% त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे, पण तसं कदापि होणार नाही. कारण का ह्याच्यामध्ये अजून जे काही गुप्त साक्षीदार आहेत 5, त्याच्या जबाबात आहे आणि सगळे मिळून 48 जबाब आहेत सगळे. तर 100% त्याच्यातून सगळ्यातून जे काही तपास झालाय ते सगळी जे काही सुई आहे तपासाची ती सगळी इथंच येऊन थांबते. सगळीकडे सगळं सिद्ध झालेलं आहे. आता त्यांचा जो प्रयत्न आहे तो ते करणार आहेत. परंतु जे सरकारी वकील साहेब आहेत त्यांनी एकदम क्लिअर, एकदम सोप्या भाषेत आणि एकदम सगळं कागदोपत्री आज मेहरबान न्यायालयाला कोर्टाला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे 7 जुलैला आपल्याला ते समोर देखील येईल. नक्की. आज उज्ज्वल निकम यांनी तर स्पष्टच केलंय की वाल्मिक कराडच्या सगळ्या पुराव्यांची जंत्रीच त्यांनी आज कोर्टासमोर सादर केली. शिवाय एवढेही ते म्हटले की जेव्हा मारहाण झाली होती 6 डिसेंबरला आवाजा कंपनीच्या इथं तिथं कराड आणि चाटे अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी अप्रत्यक्षरित्या संदेश दिला की जो आड येईल त्याला आडवा करा. शिवाय एवढेही ते म्हणाले की या प्रकरणाचा तपास पोलिसांनी नव्हे तर तज्ज्ञ सीआयडी टीमनं केलेला आहे. हे एवढं सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तरी देखील वाल्मिक कराडचे वकील मकोकातून वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आणि मग उरलेल्या 2 केसेस तेच कोर्टाकडे वळवण्यासाठी हा सगळा खटाटोप करतायत. त्यामुळं यात त्यांनी जो काही एक मुद्दा मांडला की अण्णा म्हणजे वाल्मिक अण्णा नव्हे, नुसतं अण्णा या नावावरून त्यांना या ठिकाणी आरोपी ठरवण्यात आलं. मला एक प्रश्न असा पडतो, ज्या दिवशी वाल्मिक कराड शरण आला सीआयडी पोलिसांना या पुण्यामध्ये त्यावेळी त्यांनी अर्ध्या तासापूर्वी एक क्लिप व्हायरल केली होती. ती क्लिप 31 सेकंदाची होती आणि त्यात त्यांनी संतोष भैया देशमुख असा शब्द वापरला. त्याला हा. हेही माहित नव्हतं की संतोष अण्णा देशमुख असं त्यांना म्हणायचे, भैया नव्हे. याचा अर्थ कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलंय आणि जणू काही मी याच्यात कुठेच नाहीये असा सांगण्याचा कांगावा केला. मग एवढे 18-20 दिवस पळत का होता आणि लपून का राहिला होता हा प्रश्न उपस्थित होत नाही? नाही, 100%. कारण ते फरार होण्यामध्ये किंवा ते जे काही दिलं वकील साहेबांना दिलं असेल ते वाचायला की छोटा गुन्हा आहे, याच्यात काय होत नाही, आणि ती स्क्रिप्ट लिहून दिली छोटीशी आणि ती वाचून दाखवली. त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यातनंच वकील साहेबांना ती गोष्ट माहीत व्हायला पाहिजे की हे संतोष भैया आहे. त्यांना अण्णा म्हणत असतील, भैया म्हणत असतील, दादा म्हणत असतील. आता मी दादा म्हणतो घरी, लोक अण्णा म्हणतात आणि हे भैया म्हणतात. म्हणजे हे आणि हे डिफरंट आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. नक्की. आणि तिकडे तर पद्धतच आहे की बऱ्याच जणांना अण्णा म्हटलं जातं. मग त्यात वेगळं काय म्हणजे हा वाल्मिक अण्णा नाहीये, हा अण्णा वेगळा आहे.
म्हणजे तो मी नव्हेच, म्हणजे हा तो नाहीच, असं सिद्ध करण्यात यांना काय, म्हणजे मला एक समजेनं झालं की अण्णा या शब्दावरून एवढा खल का केला जातो. आता ते त्यांना काय त्यांनी लॉजिक लावलंय त्याचं, कारण का सगळे फोन कॉल आहेत, मीटिंग आहेत, त्याच्यानंतर जे काही प्रयत्न केले गेले खंडणीसाठी, खून झाल्यानंतर जे काही प्रकार घडले, खुनाला त्या आरोपींना फरार करण्यामध्ये, किंवा हे सगळे एवढे जो फौजफाटा आहे, हे जर दोषी नाहीत तर हा फौजफाटा सगळ्यांसाठी उभा जो केलेला आहे, त्याच्याहून कळतं ना आपल्याला की हे काय प्रकार आहे, हे कोणासाठी काम करत होते, हे कुठं बसत होते. विष्णू चाटेचं पद का गेलं, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, त्यांनी ते गाडी घेऊन दिली होती ते आरोपी जे आहेत खालचे त्यांना. हे सगळं सिद्ध झालेलं आहे साहेब, हे पहिल्या काही 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. आज काय कोर्टातलं वातावरण कसं होतं, म्हणजे काय तुम्ही पाहिलं, काय काय तिथं असं वेगळं आढळलं का तुम्हाला, की हा हा, ते जेणेकरून. त्याच एकदम चांगला प्रश्न आहे हा, तेच बोलणार होतो मी. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह असलेल्या आरोपींच्या गाड्या, नोट करून घ्या, त्या हं, कोर्टात आल्या होत्या. आमच्या मागं पुढे गाड्या होत्या, जवळपास 17 गाड्या एकूण. हं, आणि सगळी न्यायालयामध्ये गर्दीच गर्दी. आणि हं, आम्ही पीडित आहेत, आमच्या भावाचा ह्यांनी खून केलाय. आम्ही 2 स्कॉर्पिओ, त्याच्यामध्ये साक्षीदार एका गाडीमध्ये सगळे, फिर्यादीन साक्षीदार, आणि एका ह्याच्यामध्ये गावकरी जे शिष्टमंडळ आहे, ते घेऊन हं, आम्ही तिथं आलो होतो. परंतु ह्यांचा ऍटिट्यूड, ह्यांची वागण्याची पद्धत, ह्यांची बघण्याची पद्धत, हे धनंजय देशमुखला किंवा गावकऱ्यांना किंवा साक्षीदारांना भेडवण्याचा सरळ सरळ उघड उघड प्रयत्न होता. हे मी तुम्हाला सुरुवातीला बोलल्याप्रमाणे सकाळी अजितदादांना बोलणार आहे. कारण का हं. सीसीटीव्ही फुटेज काढले तर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या जर तिथं युक्तिवादाला, तिथं तारखेला जर येतात, तर ह्याचा अर्थ काय? आणि 2 दिवसा 4 दिवसापूर्वीच ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याचं बॅनर देखील लावलेले जे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, हं. हे देखील तुम्ही मीडियामध्ये बघितलं असेल. तर हे असे प्रकार जर हे पक्षामार्फत घडायले असले तर त्यांना उद्देश काय आहे, की गुंडगिरीला पक्ष वाढवायला लावायचा आहे का, गुंडगिरीतून आम्हाला जे पीडित आहेत आम्ही, आम्हाला अजून घाबरवायचं आहे का, आम्हाला धमक्या द्यायच्या आहेत, नेमकं काय आहे हे मी त्याचा जॉब सकाळी अजितदादा पवार जे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांना विचारणार आहे. मी आता तुम्हाला बोलण्याच्या अगोदर मेसेज टाकलेला आहे, आणि त्याचा मला नक्कीच रिप्लाय येईल. हे मी त्याचे प्रश्नाचे उत्तर मी विचारणार आहे. आणि जर योग्य कारवाई नाही झाली तर का नाही होणार, कशामुळे नाही होणार, हे देखील मी त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे उत्तर घेणार आहे मी त्यांच्याकडून. नक्कीच, तुम्ही जो बॅनरचा विषय म्हणला तर त्याच दिवशी मी त्याच रात्री टॉप न्यूज मराठीवर लाईव्ह केलं होतं. आणि बाप्पासाहेब घुगे म्हणून जे जिल्हा सरचिटणीस आहेत त्या पक्षाचे, त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ बहिणींच्या पंक्तीत होता. विशेष म्हणजे त्यावेळी तुमची प्रतिक्रिया पण आली होती की ज्या आरोपींची धिंड काढायला पाहिजे होती त्याच बॅनरवर झळकतायत, त्याच वेळी जर धिंड काढली गेली असती तर यांची हिंमत झाली नसती, अशी तुम्ही प्रतिक्रिया दिली होती, बरोबर? हा, बरोबर. हा. तर मला हाच प्रश्न विचारायचा, नंतर ते कुणीतरी पोलिसांना सांगितलं, कलेक्टरांना सांगितलं आणि ते काढून टाकले वगैरे, तो विषय वेगळा. पण आता जी तुम्ही दिली ती धक्कादायक माहिती आहे ती खरं म्हणजे आता अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुम्ही मांडताय की आज सुनावणीला राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह असलेल्या, म्हणजे घड्याळ चिन्ह असलेल्या अजितदादा पवारांच्या पक्षाच्या जवळपास 17 गाड्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यातून जे सगळे आले होते, जे काही पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, त्यांच्याकडून त्यांचं ऍटिट्यूड, त्यांचं वागणं जणू काही तुम्हाला घाबरवण्या इतपत सारखं होतं. त्यामुळं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं, ते वातावरण पाहिल्यानंतर नेमकं तुम्हाला काय वाटलं, का दर सुनावणीला हे सगळे येत असतात? नाही, मला कमाल वाटली. मला जवळपास मस्ता जोगला आतापर्यंत 5 ते 6 लाख लोक, प्रत्येक समाजातले, जाती धर्मातले सगळे लोक भेटून गेले की आम्हाला एक हाक द्या म्हणले, आम्ही तुमच्यासाठी कधी बी तयार आहेत. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, किंवा आपण तिथं काही केल्यानं किंवा आपण गर्दी घेऊन तिथे गेल्यानं कुठलाच फरक नाही पडणार. किंवा जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ते सगळे सुनावण्या चालू आहेत, तारखा चालू आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे. आम्ही 1-2 गाड्या घेऊन जातोय तिथं. परंतु आज जी परिस्थिती होती ती 31 डिसेंबरला जी परिस्थिती होती, हम्म, ज्या शेकडो गाड्या आल्या होत्या आरोपीला, हम्म. आरोपी ज्या दिवशी इथं आणला होता, हो, हो. त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती ह्यांना करायची नव्हती, असं मला असं वाटतंय. आणि मी ते देखील विचारणार आहे की आम्हाला धमकायचंय का, आम्हाला भीती घालायची आहे का. तर म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे सगळं विश्वास न ठेवता माझ्यावर
आजचे सीसीटीव्ही फुटेज जर चेक केले तर त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला आढळून येईल. मग तुम्ही या संदर्भात कुठे काही तक्रार केली आहे का? तक्रार केली नाही, पण हे मॅक्झिमम लोक कोण होते, काय करते ते, किंवा आरोपींना काही मदत केलेली सुद्धा त्याच्यामध्ये लोक होते प्रामुख्यानं, ते देखील मी सकाळी अजितदादांना विचारणार आहे. ओके. मला आता आणखी एक असा प्रश्न पडलाय की आपण फास्ट ट्रॅकच्या संदर्भात मागणी केली आहे का नाही? कारण की जर आपण आता बघितलं तर आतापर्यंतच्या ज्या काही तारखा या सगळ्या केसच्या आहेत त्यामध्ये 12 मार्चला पहिली सुनावणी झाली होती केसच्या न्यायालयानंतर, ते बीडमध्ये वर्ग करण्यात आली बीड न्यायालयात. मग 26 मार्च, 10 एप्रिल, 7 मे, 19 मे, 3 जून आणि मागची 17 जून. 17 जूनला तर न्यायाधीश साहेबच स्वतः रजेवर होते, त्यामुळे त्या दिवशी ती सुनावणी झाली नाही. आणि आज 24 जूनची त्या ठिकाणी सुनावणी पार पडली. आता 7 जुलैला आहे. तर या 7-8 सुनावणी झालेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे जी फास्ट ट्रॅकवर चालायला पाहिजे ती अगदी मंद ट्रॅकवर चालायला लागलेली आहेत. लवकरात नाही, लवकर निकाल लागणं. बरोबर, यात मी समाधानी नाही. ज्या दिवशी चार्ज फ्रेम होईल त्या दिवशी जी प्रमुख मागणी आहे आपली फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायचा खटला, ती आम्ही हा. धरून म्हणजे मागणी धरून ठेवणार आहोत. आणि आम्ही नक्कीच चार्ज फ्रेम झाल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टातच हा खटला चालवायला लावणार आहोत. हा, कारण की तारीख पे तारीख चालू आहे आणि या हा. सगळ्या गोष्टींमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की अजून चार्ज फ्रेमच झालेला नाहीये. आणि त्यात आता वाल्मिक कराडच्या मकोकातून दोषमुक्तीचा जो अर्ज आहे त्याच्यावर चर्चा सुरू आहे. खरं तर आज आणखी वाल्मिक कराडच्या मालमत्तेच्या जप्ती संदर्भात देखील सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण वेळेअभावी ती पण झालेली नाही. त्यामुळे पुढची जी तारीख असेल तेव्हा कदाचित ती होईल. मग तो चार्ज फ्रेमलाच जर एवढा वेळ लागत असेल तर ती फास्ट ट्रॅकवर कधी थांबेल? बरोबर, हा प्रश्न आहे खूप मोठा पडलेला. परंतु आता पुढच्या तारखेला अशी अपेक्षा ठेवूयात आपण की चार्ज फ्रेम होईल आणि आम्ही जी मागणी आहे फास्ट ट्रॅकची ती आम्ही लावून धरणार आहोत. आणि आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला पाहिजे अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. आणि ती आम्ही म्हणजे मागणी धरून म्हणजे लावून पण धरू आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवायला भाग पाडू. नक्की. तुम्ही एक मध्ये रास्ता रोको पण करणार होतात, पण त्यावेळी तुम्ही अर्थातच शाळेचा पहिला दिवस होता म्हणून तुम्ही ते स्वतःहूनच थांबवलं आणि पुढची तारीख निश्चित करत असं तुम्ही मीडियाला सांगितलं. खरं तर त्यावेळी तुमच्या 3 मागण्या होत्या. एक तर वाल्मिक कराडला जिथं व्हीआयपी ट्रीटमेंट झाली आहे त्या बीड कोर्टातून बीड कारागृहातून खरं म्हणजे तिथून हलवावं त्याला, नागपूर किंवा येरवडा किंवा आर्थरला किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या तरी जेलमध्ये त्याला पाठवण्यात यावं. दुसरी गोष्ट तुमची अशी मागणी होती की कृष्णा आंधळे ज्या दिवसापासून हा सगळा सुरू झालाय प्रकार, 9 डिसेंबर पासून ज्या दिवशी संतोष देशमुखांचा निर्घृण खून झाला तेव्हापासून हा आरोपी फरार आहे. 6 महिने झाले, अर्ध वर्ष सरलं, 7-8 सुनावण्या झाल्या, तरी अजून कृष्णा आंधळे सापडत नाहीये. त्याला आमच्या समोर पकडून उभं करा असं देखील तुम्ही म्हटलं होतं. आणि तिसरी महत्वाची जी या सगळ्या प्रकरणात मागणी होती तुमची, ती म्हणजे या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे, जे सह आरोपी जे खरं म्हणजे होणं गरजेचं होतं, अगदी तो मुद्दाही तुम्ही उपस्थित केला होता. 28 मेला पहिली खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर ज्या सगळ्या तारखा सुरू झाल्या, खंडणी मागण्याची जी प्रोसेस सुरू झाली, आणि मग तिथून जर पाहिलं तर 8 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, पुन्हा 29 नोव्हेंबर, मग 6 डिसेंबर, एवढे दिवस खंडणी मागितली गेली. पण या 6 डिसेंबरच्या खंडणीची तक्रार 11 डिसेंबरला दाखल झाली. त्यामुळे यामध्ये पोलीस प्रशासनातले किंवा आरोपींना मदत करणारे, आर्थिक रसद पुरवणारे, गाड्या पुरवणारे यांच्या संदर्भात कुणालाही सह आरोपी करता आलं नाही, चौकशी झालेली नाही. तर ही पण देखील तुम्ही मागणी करणार होता. तर आता त्या रास्ता रोको संदर्भात काही पुढे नियोजन आहे? प्रामुख्यानं ज्या आरोपींना सहकार्य केलं ह्या लोकांनी, जे आपल्याला सह आरोपी होणं अपेक्षित होतं, त्या लोकांचं म्हणजे जे काय पुढचं त्यांचं काय विषय आहे तो देखील आमच्या म्हणजे त्या ह्याच्यात आहे, लक्षात आहे. त्याचं काय करता येणार आहे वगैरे. परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की आमच्याकडे काही पुरावे आलेले आहेत, जे जेलमध्ये जेल प्रशासनानं मागच्या काही कालावधीमध्ये जे तिथं ट्रीटमेंट दिली गेलेली आहे त्या संदर्भातले, ते आम्ही थेट गृह मंत्रालयाला देणार आहोत आणि त्यांनी ते लगेच ऍक्शन घेणं आहे. कारण ते पुरावे असे आहेत की ते मान्य करावं लागणार आहेत. ते असे पुरावे आहेत. दुसरी गोष्ट, कृष्ण आंधळे हा जो आरोपी आहे, त्या आरोपीला जर ह्यांनी लवकरात लवकर पकडलं नाही तर आमचा जो पवित्र आहे आंदोलनाचा, तो नक्कीच आम्ही करणार आहोत. असं गावकऱ्यांना मिटिंग घेऊन देखील ठरवलेलं आहे. आणि आम्ही ते लवकरच त्याची तारीख
SP साहेबांना देखील मी चर्चा करणार आहे की या आरोपी संदर्भात आम्हाला लवकरात लवकर त्याला कधी जेरबंद होणार आहे असे आम्ही त्यांच्याकडून डेडलाईन देखील घेण्याच्या तयारीत आहोत. नक्कीच. म्हणजे मला असं म्हणायचंय की सह आरोपी करण्याचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मागे पडलाय की काय, जेणेकरून केस खिळखिळी होऊ शकेल असं जर यांना वाटत असेल तर तसं घडणार नाही असं तुम्ही प्रत्यक्ष म्हटलेले तुमच्याकडे पुरावे देखील उपलब्ध आहेत. हा. मला एक आणखी एक असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की सुदर्शन घुले हा लीडर आहे, या गँगचा प्रमुख आहे, म्होरक्या आहे, असं वेळोवेळी सांगण्यात आलं. पण आज स्वतः उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सगळ्या कठपुतल्या आहेत आणि यांना चालवणारा सूत्रधार, यांना नाचवणारा, यांना दोरीवर चालवणारा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याच्या विरोधातले बरेचसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना चार्ज फ्रेम करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. तरी ते न होता पहिल्यांदा दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राला देखील चिंता लागून राहिलेली आहे की चार्ज फ्रेमसाठी एवढा वेळ काढूपणा का लागतो. नाही, नक्कीच चार्ज फ्रेम आता 7 जुलैला होणं अपेक्षित आहे. कारण का वेळ होतोय. एक 7-8 सुनावण्या झाल्या, त्याच्यामध्ये चार्ज फ्रेम होणं अपेक्षित होतं मागच्या तारखेला. परंतु 7 जुलैला ह्याचा ऑर्डर झाली तर तो दुसरा जो अर्ज आहे प्रॉपर्टी जप्तीचा त्याचे देखील होईल आणि चार्ज फ्रेम होईल. कारण चार्ज फ्रेम होण्यासाठी ठेवलेलं आहे, ते कोर्टानं करणं आहे फक्त. तर ते देखील होण्याची आमची अपेक्षा आहे आणि ती झाली पाहिजे. मग मग आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन लवकरात लवकर हा खटला आपल्याला म्हणजे मार्गी काढता येईल. नक्कीच. देशमुख सर, अगदी शेवटचे 2 प्रश्न. वाल्मिक कराडच्या वकिलांनी जो एक आज मुद्दा उपस्थित केलाय की खंडणी आणि अॅट्रॉसिटी या 2 गुन्ह्यांना केस कोर्टात चालवावेत, असं करण्यामागचं काय कारण असू शकतं, त्यांना नेमक्या याच्यात तर काय सिद्ध करायचं. एक गुन्हे सगळ्या टोळीने एकत्रच केलेले आहेत. जरी FIR वेगळ्या असल्या तरी असे गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडलेले उदाहरणं निकम साहेबांनी दिलेले आहेत. मग हो, त्यांना असं बॉम्बस्फोट वाटतंय की 26/11चा दिला. हा. हा त्यांना असं वाटतंय की जर हे वेगवेगळे गुन्हे केले तर आपल्याला त्याच्यातून सुटण्याचा मार्ग कुठेतरी भेटेल, असं त्यांचं मत आहे. परंतु तसं होणार नाही. हे तिन्ही गुन्हे जरी वेगवेगळे असले तरी एकत्रित संघटित गुन्हेगारीतून घडलेले गुन्हे आहेत आणि याच्यातून ह्यांना 100% शिक्षा होणार आहे. आणि कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ या हा ठिकाणी हा ते देखील उज्ज्वल निकम यांनी साहेबांनी केला. ते देखील उदाहरण दिलेलं आहे आज. नक्की. आज त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने या सगळ्यांचेच मुद्दे हाणून पाडले. त्यांनी स्वतःहून असं म्हटलेलं आहे की मी या प्रकरणामध्ये त्यांनी केलेले जे काही मुद्दे मांडले होते ते खरं म्हणजे आम्ही त्यांचा डाव हाणून पाडला. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जर या खंडणी आणि अॅट्रॉसिटी हे जे 2 गुन्हे जे होते ते वाल्मिक करारावर दाखल झालेले आहेत ते 6 डिसेंबरच्या ऐवजी 11 डिसेंबरला, आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय तो 36 दिवसांनी म्हणजे 15 जानेवारी 2025ला. तर हा जो डिले झालेला आहे या 36 दिवसांमध्ये एकतर CID आणि SIT बऱ्याच कालावधीनंतर नेमण्यात आली गेली, त्यामधला जो 7-8-10 दिवसांचा तपास होता, तुम्ही वारंवार ते लावून धरला होता मुद्दा की तो पोलीस तपास झालाय, त्याचं रिइन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि त्यातच काहीतरी घडलेलं आहे. त्याबाबतची तुमचा आता महत्वाचा मुद्दा काय आहे. नाही, म्हणजे आपण जे मागणी करत होतो, जे रिइन्व्हेस्टिगेशन करत होतो, किंवा तुम्ही विचारल्याप्रमाणे जे 6 तारखेला घडलं त्या दिवशी जर त्यांना शासन झालं असतं तर पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या. अशा पद्धतीनं काही गुपित गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्ही त्यांना बोललो आणि त्यांना त्या केल्या, त्यातून ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि हे सगळी पक्की केस झाली आणि हे सगळे आरोपी एकत्रच आहेत, सिद्ध केलं आणि तसंच चार्जशीट 90 दिवसाच्या अगोदर दाखल झाली. नक्की. आणि अगदी आता एक शेवटचा प्रश्न देशमुख साहेब, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आवादा कंपनीवर घडलं त्या आवादा कंपनीची भूमिका मात्र कुठेच महाराष्ट्रात चर्चेला आलेली नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, 8 ऑक्टोबरला प्रत्यक्ष धमकी दिली गेली शिवाजी थोपटे यांना परळीतल्या जगमित्र कार्यालयात बोलावं. सुदर्शन घुलेचा जबाब आहे. सुदर्शन घुलेने असं म्हटलं, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, विष्णू चाटे होता, वाल्मिक कराड होता आणि शिवाजी थोपटेंना बोलवण्यात आलं. त्यावेळी त्यांना वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपयांची मागणी केली, खंडणीची मागणी केली. हे स्वतः सुदर्शन घुलेंनी जबाबात सांगितलं. नंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी थोपटेंनी त्यांच्या जबाबातला जो मुद्दा आहे तो म्हटला असा होता की त्यांनी आवाजा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं की काय करायचं, असं असं मला धमकी आलेली आहे आपल्या कंपनीसाठी. त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ती मोठी माणसं आहेत, त्यांच्याविषयी तक्रार करू नका.
तर हे जरा डाऊटफुल वाटत नाहीये का? कारण की त्याच दिवशी जर अवादा कंपनीनं त्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यायला लावली असती तर 9 ऑक्टोबरलाच गुन्हा दाखल झाला असता, त्याच दिवशी सगळे आरोपी क्लिअर झाले असते आणि 9 डिसेंबरचा हा प्रकारच घडला. ते पॉइंट आहे. हे जर असं झालं असतं तर पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या, परंतु त्यांना याची जाणीव नसावी की हे इतके सैतानी वृत्तीचे लोक आहेत. त्यांना माणसाची कदर नाही किंवा माणसाचा जीव ह्यांना एकदम किरकोळ आहे. आणि आपल्याला काम करायचंय, आपण कुठं नादी लागावं असा त्यांचा हेतू असेल. परंतु आता जे फिर्यादी आहेत, साक्षीदार आहेत आणि कंपनी आहे, त्यांची भूमिका ही हा जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा सगळा जो प्रकार आहे तो थांबवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यांचे स्टेटमेंट झालेले आहेत, त्यांचे जबाब झालेले आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यामधून क्लिअर झालेल्या आहेत. देशमुख साहेब, थोडक्यात काय झालं माहिती का? पण तुम्हाला एक खरं सांगतो, म्हणजे आवाजा कंपनी घाबरली ही मोठी माणसं आहेत तक्रार करू नये म्हणून. का तर त्यांना त्यांचा प्लांट वाचवायचा आहे, प्लांट चालवायचा आहे, काय आर्थिक गणित असतील किंवा काही त्यांचं प्रोफेशनल असेल. दुसरी गोष्ट, सगळ्यांनीच लाईटली घेतलं. जाऊ दे, काय काय ना काय, नका तक्रार करू, राहू दे. 6 डिसेंबरला पण एवढी मोठी घटना घडली, तुम्ही प्रत्यक्षात त्यानंतर गेला होता, पोलीस स्टेशनला पण गेला, तेव्हा पण लाईटली घेतलं पोलिसांनी. जाऊ दे, काय पुढे घडणार नाही एवढं वगैरे. असं लाईटली घेता 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 ज्या माणसाचा, ज्या संतोष देशमुखांचा, ज्या सेवाभावी वृत्ती सरपंचाचा या प्रकरणाशी, या खंडणी प्रकरणात काहीही संबंध नव्हता, ना 8 ऑक्टोबरला संबंध, ना 26 नोव्हेंबरला संबंध होता, ना 29 नोव्हेंबरला संबंध होता, तो थेट 6 डिसेंबरला संतोष देशमुख पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी समोर आले आणि 9 डिसेंबरला हे घडलं. या सगळ्यांनी, या सगळ्या यंत्रणांनी लाईटली घेतलं असं तुम्हाला वाटत नाही? यांच्या लाईटली नाही, शंभर घेण्यामुळेच टक्के आज शंभर आपण टक्के त्यांनी भावाला गमावून बसलो. त्यांनी नादी नको लागायचं किंवा त्यांचे काय आर्थिक गणित असतील किंवा सामाजिक गणित असतील ते त्यांना माहिती, किंवा त्यांना काय अनुभव असेल पहिला त्या आरोपींचा, म्हणून त्यांनी लाईटली घेतलं. हे मात्र खरं आहे, त्यांनी तसं घ्यायला नव्हतं पाहिजे. कायदा हा सर्वांसाठी आहे आणि कायद्याचा जर धाक दिला असता तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. हे एकदम एकदम रास्त आहे आणि बरोबर आहे. कारण की मला असं म्हणायचंय, जी अवादा कंपनी मस्साजोगमध्ये आपला प्लांट टाकतीये, तिथल्या सरपंचांमुळेच आपल्याला शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर मिळाल्या, त्यांच्यामुळे ग्रामपंचायतीकडून एनओसी मिळाली, एवढं चांगली मदत संतोष देशमुखांकडून झाली असताना देखील त्या माणसाच्या बाजूने अवादा कंपनीनं उभं राहिलं पाहिजे होतं, पण ते कुठेच या प्रकरणामध्ये दिसत नाही. हे दुर्दैव नाही का? हे दुर्दैव आहे. जसं पाहिजे त्यांचं सपोर्ट तसा अजून तरी म्हणजे ह्या प्रकरणामध्ये त्यांनी खरंच सपोर्ट करायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं, आणि नाही केला तर जे काही मी आतापर्यंत लढलोय ती माझी अजून एक लढाई राहिलेली असेल, ती मी लढाई लढेल. तुम्ही मला सांगा ना, आवाजा कंपनीनं किमान एक ओळीचं पत्र तरी लिहून आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं कुठे तुम्हाला म्हटलंय? नाही संतोष नाही, त्याच्याबद्दल देशमुख. हे बघा, आपण एकदम प्रामाणिक आम्ही सांगतो. त्यांची सगळी टीम आली होती आणि हं, ती टीम म्हणली आम्हाला की आम्ही तुमच्या सदैव हं, पाठीशी आहोत. हं, आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जे काय बोलले आपल्याला, हं, त्या म्हणजे आपण जे झालं ते आपण बोललंच पाहिजे. त्या हं, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, स्टोर हं, इन्चार्ज किंवा हं, तांबोळी साहेब ते आले हं, होते. परंतु हं, आपण त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या आपल्याला, ज्या सांत्वनाच्या होत्या किंवा आधाराच्या होत्या, त्या त्यांनी हं, केल्या. परंतु हं. आता परत शेवटपर्यंत जशाला तशा गोष्टी राहिल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा नक्कीच, म्हणजे त्यांची साथ देखील महत्वाची आहे. आवाजा आहे. कंपनीची हा, साथ हा, मिळणं फार गरजेचं आहे. हा. नक्कीच. अगदीच शेवटचाच प्रश्न आता विचारतोय. येत्या वैभवीला चो शुभेच्छा देखील आता दिल्या होत्या मित्तल साहेबांनी. तिची ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट लागला होता त्यावेळेस अच्छा, अच्छा, पत्र आलं होतं अच्छा, तसं त्यांचं. हा. अच्छा, अच्छा. अगदी शेवटचाच प्रश्न आता, की जी आता पुढची सुनावणी 7 जुलैला होणार आहे, त्यावेळी जो निर्णय राखून ठेवलेला आहे मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडच्या या अर्जावर, दुसरी गोष्ट त्याच्या मालमत्तेच्या जप्तीवर पण सुनावणी होण्याची शक्यता किंवा ते अपेक्षित आहे. आणि त्याच दिवशी चार्ज फ्रेम होणं देखील अत्यंत गरजेचं आहे, कारण की किती दिवस, जवळपास आता सुनावणीला पण 5 महिने होत आले. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची गती वाढावी, फास्ट ट्रॅकवर ही केस जावी आणि लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा, यासाठी शेवटचं तुमचं स्टेटमेंट काय? आम्ही कृष्ण आंधळे याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी आमचा एक आंदोलनाचा पवित्रा असेल, अहिंसेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं. त्याच्यानंतर ही केस फास्ट ट्रॅक मध्ये गेली पाहिजे. ज्या जेलमधल्या सुविधा आहेत आणि जे आज घडले माझ्यासोबत, जे काय आरोपीचे समर्थन करणारे जे लोक होते, जे वेगवेगळ्या वेशभूषेत आले होते, त्याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे. आणि नक्कीच अजितदादांना सांगितल्यानंतर
ते तसं कळवतील इथं, किंवा काय प्रकार घडतं हे येणाऱ्या काळात आपल्याला बघणं गरजेचं आहे. नक्कीच देशमुख साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, संपूर्ण महाराष्ट्राला आज जे काही घडलं ते कोर्टात सांगितलं. मी पुन्हा एकदा टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आज खरं तर कोर्टामध्ये म्हणजे धनंजय देशमुखांनी काय घडलंय हे तर प्रत्यक्षात ऐकलं, सगळा युक्तिवाद देखील त्यांनी ऐकला, पण कोर्टाबाहेर जे त्यांना पाहायला मिळालं ते पाहून त्यांना देखील धक्का बसला. खरं तर एक भीतीचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि खरं म्हणजे अजितदादा आणि सगळ्यांनाच माझी विनंती आहे, ते स्वतः म्हणालेत की हे लाईव्ह सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांना मेसेजही केलेला आहे की आज कोर्टाबाहेर बघा नेमकं काय घडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह असलेल्या 17-18 गाड्या त्या ठिकाणी येत असतील, त्यातनं या आरोपींचे समर्थक उतरत असतील आणि कुठला तरी वेगळा ऍटिट्यूड देऊन आम्हाला घाबरवण्याचा, धमकवण्याचा प्रयत्न करत असतील, तर हे योग्य आहे का? आणि यामध्ये आरोपींना मदत केलेले देखील काही बाकीची माणसं होती, हे देखील धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि त्यांच्या मेसेजला ते उत्तर देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. देशमुख साहेब, संपूर्ण महाराष्ट्र या केसकडं खरं म्हणजे अक्षरशः पूर्णपणे पाहतोय, डोळे लावून पाहतोय की नेमका या केसचा काय निकाल लागेल. खरं तर तुम्हाला जे आतापर्यंत 9 डिसेंबर पासून जे तुम्ही दुःख भोगताय त्याची जाणीव इतर आमच्यासारख्यांना कुणालाच होणार नाही, कारण की तुमचं परवा एक वाक्य पण होतं, त्या वाक्यानेच मी शेवट करणार आहे. 9 डिसेंबरचा प्रकार घडल्यापासून, तेव्हापासून आम्ही लढतोय, तेव्हापासून आम्ही रडतोय आणि तेव्हापासून आम्ही दुःख भोगतोय. अर्थात आता लढाई आहे ती न्यायाची, आणि ही न्यायाची लढाई तुमच्यासोबत लढण्यासाठी अख्खा महाराष्ट्र सज्ज आहे. कुणी कितीही आटापिटा केला तरी देखील न्याय हा तुमच्या पदरातच पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण शेवटी न्याय हा सत्याच्या बाजूने असतो आणि सत्याचाच विजय होत असतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होते धनंजय देशमुख, ज्यांनी संतोष देशमुख या हत्या प्रकरणातील संपूर्ण आज जे काही कोर्टात घडलं त्या संदर्भातली आपली बाजू मांडली. शिवाय त्यांना जो काही बाहेर कोर्टाबाहेर धमकवण्याचा त्रास किंवा त्यांना जे काही सगळं दृश्य दिसलं त्याची देखील त्यांनी मांडणी केली. आणि आता त्यांनी स्वतः अजितदादाने या संदर्भात कळवलंय. त्यामुळे आता पुढे याच्यावर अजितदादांकडून त्यांना काही रिप्लाय येतोय का, आणि भविष्यात येत्या 7 जुलैला या मकोकातून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.